दादांच्या अपघाताला व्हीएसआर कंपनी जबाबदार? व्हीएसआर कंपनी याला जबाबदार आहे, तितकंच जबाबदार किंबहुना त्यापेक्षाही जबाबदार डीजीसीए आणि डीजीसीएचे अधिकारी आहेत. व्हीएसआरच्या उड्डाणावर डीजीसीएची बंदी. व्हीएसआरवर कारवाई, डीजीसीएवर कधी? मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या डीसीपीला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत? अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी अखेर 27 दिवसांनी डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीला पहिला दणका दिलाय. व्हीएसआर कंपनी हवाई सुरक्षा नियमांचं पालन करत नसल्याचं तपासणीत समोर आलंय. एवढंच नाही तर डीजीसीएच्या ऑडिटमध्येही विमानाच्या देखभालीत गंभीर त्रुटी आढळून आल्यात. त्यामुळे लिअर जेटच्या विमान उड्डाणांवर बंदी घालताना कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. एवढंच नाही तर आगामी काळासाठी एसओपी ही आखून दिली. व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर डीजीसीएची कारवाई आहे. व्हीटीव्हीआरए, व्हीटीव्हीआरएस, व्हीटीव्हीआरव्ही आणि व्हीटीटीआरआय लिअर जेट 40/45 या विमानांना उड्डाणास बंदी आहे. विमान आणि पायलटची संपूर्ण माहिती वेबसाईटवर देणं बंधनकारक आहे. विमानांच्या सर्व तांत्रिक बाबींचं सखोल ऑडिट होणार आहे. यापुढे पायलटसह मॅनेजर आणि वरिष्ठ अधिकारीही अपघाताला जबाबदार असणार आहेत. पायलटनं उड्डाणाचे नियम मोडल्यास 5 वर्षांसाठी परवाना रद्द होणार आहे. दुसरीकडे डीजीसीएच्या कारवाईनंतर आता थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी विमान अपघाताला व्हीएसआर सोबतच डीजीसीएही जबाबदार असल्याचा आरोप केलाय. आता इतक्या मोठ्या नेत्याला महाराष्ट्र मुकलाय, त्यामुळे नुसती व्हीएसआर कंपनीवर ही ढकलून देणं आणि इन्व्हेस्टिगेशनच्या पार्टमधून निघणं, मला असं वाटतं की जितकं व्हीएसआर कंपनी याला जबाबदार आहे, तितकंच जबाबदार किंबहुना त्यापेक्षाही जबाबदार डीजीसीए आणि डीजीसीएचे अधिकारी आहेत. त्या अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. व्हीएसआर कंपनीवर पण एफआयआर झाला पाहिजे, डीजीसीएवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. दुसरीकडे आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरींनी थेट मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या मांडला. तुम्ही का बोला? एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेलं आहे. पोलिसांनी व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यानं यामागे काही काळबेरा आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. या पुस्तकामध्ये जे काही दिलंय, जे ऍक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर एफआयआर आपल्याला घेता येते. त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही एफआयआर करून घेऊ शकत नाही. आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही एफआयआर नोंद करू शकत नाही. मग दुर्दैव असं, या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही. मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या डीसीपीला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत? ह्याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही की 40 वर्ष या राज्याचं नेतृत्व करणारा इतका मोठा नेता डोळ्यासमोरून जातो आणि त्या नेत्याच्या मृत्यूच्या संदर्भात शंका उपस्थित करणारा एखादा एफआयआर या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला द्यायला जर आम्ही येत असू आणि जर तो एफआयआर होत नसेल, तर मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा वाईट काय असू शकत. राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांसारख्या महत्वाच्या नेत्याचा विमान अपघातात मृत्यू होतो. त्यानंतर महिनाभराने डीजीसीए संपूर्ण व्हीएसआर कंपनीवर नाही तर लिअर जेटच्या 4 मॉडेलच्या उड्डाणावर बंदी घालते. मात्र प्रश्न उरतो तो या अपघाताला जबाबदार असलेल्या कंपनीच्या संचालकांसोबतच मॅनेजर, वरिष्ठ अधिकारी आणि देखभाल करणाऱ्या यंत्रणांवर गुन्हे दाखल होणार की नाही. वैदेही काणेकरसह विकास मिरगडे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.